झाड किती सुंदर, आता याला भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत। मिरचीच्या झाडाला किती सुंदर कळ्या आहेत बघा। हे आपलं टाकीमध्ये आहे पाण्याच्या, सुंदर असे मस्त मोठी जागा आहे। त्यात आपल्याला लावायचे आहेत झेंडूची झाडं। हे आपण कटिंग पासून तयार केलेले झेंडूची झाडं आहेत आपल्याकडे। ते आपल्याला ह्याच्यामध्ये जागा मोकळी झाल्यामुळे आता हे झेंडूचे रोप आपण तयार केलेले होते ते आपल्याला ह्याच्यामध्ये लावून घ्यायचे आहेत। जागा आहे, आधी पण आपण थोडेसे रोप लावलेले होते ते पण छान आलेले आहेत। तर हे आपण खड्डा केलेला आहे, तर त्याच्यामध्ये हे रोप आपण लावून घेऊया असं छान। तर जागा भरपूर असल्यामुळे वेस्ट न घालवता आपण याच्यामध्ये लावून घेऊया। हे गुलमेंदीचे झाडं याच्यात होते, ते आता आपण ते झाडं काढून टाकलेले आहेत। त्याच्यामुळे ही जागा मोकळी झालेली आहे, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये हे लावून घेणार आहे चिनी गुलाब। हे चिनी गुलाबच म्हणते, झेंडूचे झाडे लावून घ्यायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये। हे असं आपण कटिंग पासून तयार केलेले आपले झाडं आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये लावून घ्यायचे आहेत। चला मग आता आपण हे लावून घेऊया। याच्यात भरपूर झाडं आहेत, त्याला सेपरेट करायचे आहेत आपल्याला, आपण सेपरेट करून घेऊया। हे 4-5 झाडं आहेत, हे आता आपण सेपरेट करून घेतलेले आहेत। तर ही जागा मोकळी असल्यामुळे आता इथं आपण हे झाडं लावून घेऊया, झेंडूची झाडं। तर हे झाडं आपले झेंडूचे लावून तयार झालेलं आहे। हे जरा सुकलेलं होतं, मोठं झाड आहे हे, आणि हे कटिंग आपल्या सगळ्या लावून तयार झालेल्या आहेत छान असे। तर याला आपण पाणी देऊन घेऊया। तर हे पाणी देऊन झालेलं आहे आपल्या झाडांना झेंडूच्या। मस्त छान आपले झाडे लावून तयार झालेले आहेत छान। आता मस्त लागू झाले की आपले छान याला सुंदर फुले येतील मस्त छान। हे तर पाणी नसल्यामुळं सुकल्यामुळे कसं झालंय, आता पाणी आपण त्याला लावून पाणी दिलेलं आहे। छोट्या कुंडीत असल्यामुळे त्याच्या मुळ्या खूप येतात, झेंडूच्या झाडाला खालून मुळ्या खूप येतात, त्याच्यामुळे हे मुळ्यांनी पॅक झालेलं होतं आणि पाणी नाही दिलं की सारखं सुकत होतं। त्याच्यामुळे आपण याच्यामधून काढून घेतलेलं आहे आणि याच्यात लावलेलं आहे। इथं जागा भरपूर असल्यामुळे याच्यामध्ये लावून टाकलेलं आहे छान। आता झेंडूची झाडं आपले मस्त छान येतील, आता जागा पण भरपूर आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपण लावून घेतलेलं आहे।